म्हणून किताब जातो तो आनंद असाना. प्रमोद साटम अंकल टॉम कुठे असेल त्यांनी लवकरात लवकर या. आणि अजित शिवले धाव फलकाचे पंच मुख्य सहाय्यक अजित शिवले. एबीपी माझाचे सुप्रसिद्ध पत्रकार वेदांत नेब आणि आरएनए मीडियाचे जय सलामीवर जोडी राईट अँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते. आपण वेदांत नेबना वारंवार मीडियाचं कव्हरेज करताना आपण पाहत असतो ते एबीपी माझ्यावरती पाहत असतो. असे आमचे लाडके सुप्रसिद्ध पत्रकार वेदांत नेब सलामीवर जोडी आणि आरएनए मीडियाचे मीडियाचा जय. या फुटबॉल सामना युवराज जिल्ह्यान विरुद्ध अनिरुद्ध लेन ग्रुप ए चा लुजरचा सामना. लुजर विरुद्ध लुजर ग्रुप ए. युवराज 11 विरुद्ध अनिरुद्ध 11. युवराज 11 विरुद्ध अनिरुद्ध 11 ग्रुप ए. लुजर टीम्स. या पुढील होणारा सामना त्वरित माईकशी संपर्क साधायचा आहे. चला सामना सुरुवात करा. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने टोला चेंडू प्रथमच सकता. पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने पाठवून दिला. जयांच्या बॅटमधून पाहायला मिळतो तो कव्हरच्या दिशेने खेळाडू आहे तो विराज येडेकर गोलंदाजी करतोय प्रथमेश आणि फ्लिक करण्याचा प्रयत्न होता वेदांत नेब यांच्याकडून. आणि पंचांचा निर्णय वाईडचा. अवांतर चेंडू वाईड. गोलंदाजी करतो तो विजनचे अध्यक्ष प्रथमेश पांडुरंग सकपा. डावखोरे गोलंदाज पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय गलीच्या दिशेने. खेळाडू आहे प्रणय सुर्वे उर्फ बाबू यांच्या हातात चेंडू विसावतोय. एका धावेसाठी समाधान मानावं लागतंय ते जयाला. धावसंख्या होते ती 4. डावखोरा फलंदाज वेदांताने आपण पाहत आलोय की एबीपी माझ्यावरती सुप्रसिद्ध पत्रकार आहेत ते. आणि सुंदर असा स्क्वेअरलेगच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न थोडासा असफल. डॉट चेंडू निर्धाव चेंडू राकेश यांच्या हातात यष्टीरक्षक विसावतोय तो चेंडू. निर्धाव चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी करता डावखोरे गोलंदाज विजनचे अध्यक्ष प्रथमेश पांडुरंग सकपा. आणि फसवा चेंडू यष्टीचित करण्याचा प्रयत्न होतो तो राकेश साळवी यांचा. सुंदर असा ब्लॉकरने टाकलेला चेंडू होता आणि प्रणयाचं थोडंसं फंबल पाहायला मिळतं तिकडे परंतु एकाच धावावरती समाधान मानावं लागतंय. वेदांत नेब यांनी स्क्वेअरलेगच्या दिशेला टोलवलेला चेंडू होता. एकाच धावावरती समाधान. धावसंख्या होती ती 5. एक पंचक पूर्ण. एक पंचकांती. एका पंचकांती धावसंख्या होते ती 5. 5 चेंडू 5 धावा. रन बॉलचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतंय प्रथमेश यांच्या गोलंदाजीमधून. गोलंदाज येतो अमय. सांघिक दुसरा वैयक्तिक पहिला पंच घेऊन येतो तो अमय. युवा विजनचे कार्यकर्ते
सुंदर असा टोल लावण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने पाठवला होता. मिलिंद झोरे प्रयत्न करतायत, परंतु त्यांना सुंदर असं बॅकअप होतं ते प्रथमेश सकपाळ यांचं. प्रमोद साटम त्वरित व्यासपीठावरती कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. सुंदर असा टोल चेंडू कव्हरच्या दिशेने झेल होतो की नाही. विराज येडेकर पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने जयनी टोलाला चेंडू आता 2 धावा घेण्यामध्ये यश. धावसंख्येत पुन्हा 2 धावांची भर. धावसंख्या होते ती 8. आणि लांगांच्या दिशेने उडवलेला चेंडू आणि बाद. यश परततायत. आरएनए मीडियाचे यश तंबूत परततायत. आणि पुन्हा एकदा फलंदाजीसाठी पाचारण केले ते अभिषेक मुटाळे एबीपी माझा. अन्याचा सामना करतील ते वेदांत नेप डावखोरे फलंदाज. अभिषेक मुटाळे एबीपी माझाचे पत्रकार. अभिषेक मुटाळे फलंदाजी पाचारण केलंय. पंचक संपलेलं आहे. मंदार मंदार ठाकूर 5 चेंडू झालेले आहेत. यापुढील सामन्याचं धावतं समालोचन आपण ऐकाल ते आपल्या गिरगावातील सुप्रसिद्ध समालोचक प्रमोद साटम यांच्या आवाजातून. युवराज 11 अनिरुद्ध 11 दोन्ही संघाच्या कर्णधाराने यायचंय. नाणेफेकीसाठी ताबडतोब यायचंय. पुढे गोलंदाज मिलिंद झोरे. धावसंख्या झाली 8. सुंदर चेंडू. मिलिंद झोरे. प्रेक्षणीय सामने ते सुरू आहे 34 मीडिया विरुद्ध गिरगाव प्रीमियर लीग फाउंडेशन समिती. या 2 संघादरम्यान इथे हा प्रेक्षणीय सामना सुरू आपण बघतोय. मिलिंद गोलंदाजी करताना पंचांच्या आवाजाने फुल टच चेंडू तटावल्या मिड विकेटच्या दिशेने बघूया. धावची धावू शकता. प्रथमेश यांनी सुंदर चेंडू फेक केली, परंतु 1 धाव पूर्ण. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या झाली ती 9. T20 सामना 20 चेंडूंचा हा सामना. हळूवार पद्धतीचा टाकलेला चेंडू बघूया निर्धाव जातो का. याच्या यष्टी रक्षण तिकडे राकेश साहू यांच्यातर्फे आणि जॉन ठाकूर. सुंदर फटका चेंडू हवेत बघूया बाद होतोय का. सुंदर झेल तिकडे समिती मार्फत. पुढील गडी बाद. लोकशाही मीडिया रोशन. लोकशाही मीडियाचे पुढील फलंदाज आहे ते रोशन. तत्पूर्वी शेवटचा चेंडू आहे. पंच मंदार यांच्यासाठी सूचना. शेवटचा चेंडू
जागा बदलून गोलंदाजी करताना फुलटा चेंडू लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका. 1-2 मिनिटं दुसऱ्या धावाचा प्रयत्न देखील दिसत नाहीये. षटक संपताय. धावसंख्या झाली 11. नाणेफेकीसाठी यायचंय अनिरुद्ध 11 विरुद्ध युवराज 11. कृपया दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे. तत्पूर्वी सुरू असलेला IPL चा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर. आज मात्र विराट कोहली यांनी 113 धावा फटकावल्या. 72 चेंडूंमध्ये 113 धावा. समीर बुवाड शेवटचा षटक आणि हा बघूया चौकार. सामन्याचा पहिला चौकार मारला होतो वेदांतने. समितीचे सर्वोत्कृष्ट गोलंदाज समीर वेदांताने पहिला चौकार मारलाय. दुसरा देखील फटका जमिनीलगतचा मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव मिळाले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. एका धावावर समाधान मानावं लागलंय. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या झाली 16. पुन्हा एकदा अनिरुद्ध 11 आणि युवराज 11. सुंदर फटका. चेंडू हवे त्या बघूया झेल होतोय का पुन्हा एकदा. आणि झेल सुटलाय. 2 धावा निश्चितच मिळतील. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या 18. रोशन यांनी झेल सोडण्याचं खातं उघडलंय. चांगला फटका मिड विकेटच्या दिशेने मारलेला बघूया. चेंडू जातोय का सीमारेषेबाहेर. 1 धाव निश्चितच. चांगलं क्षेत्ररक्षण प्रथमेश सपकाळ यांच्यामार्फत. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या झाली ती 20. शेवटचा चेंडू कर्णधार आयकॉनच. धावसंख्या झाली 21. धावसंख्या झाली 22. 23 धावांचं आव्हान असेल ते समितीला जिंकण्यासाठी. 23 धावा 20 चेंडू 23 धावा. चांगली कामगिरी मीडिया चौतीस यांच्या माध्यमातून. अनिरुद्ध 11 आणि युवराज 11 नाणेफेक करून घ्यायचं आहे. कोणी आलं तर चालेल म्हणाले सर. मोहित म्हात्रे कृपया नाणेफेकीसाठी यायचं लवकरात लवकर. युवराज 11 संघाचे मोहित म्हात्रे आयकॉन खेळाडू. मीडियांना विनंती आहे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. सर्व मीडियाचे खेळाडू आहेत. आपल्याला विनंती आहे अजूनही आम्हाला 4 सामने इथे खेळवायचे आहेत. तर कृपया लवकरात लवकर मीडिया यांना विनंती आहे. उदय जाधव IBN लोकमत. उदय जाधव
सर्व लुझर टीमसाठी मीडिया लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावा. पराभूत संघाच्या आता जे सामने होणार आहेत सर्वांसाठी तोच नियम आहे. 16व्या मिनिटाला चौथी ओव्हर चालू नाही झाली तर एक क्षेत्ररक्षक रिंगणाच्या आत बंधनकारक राहील. धावसंख्या करा 23. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. पंच मंदार ठाकूर यांना विनंती आहे लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. विनंती आहे लवकरात लवकर सुरू करायचं. गोलंदाजाचं नाव फलंदाज राकेश साळवी आणि मंदार भालेकर. अध्यक्ष फाउंडेशन GPL गिरगाव प्रीमियर लीगचे फाउंडेशन अध्यक्ष राकेश साळवी. गोलंदाज फिल्डिंगला गेला राहुल. चला 20 चेंडू 23 धावांची गरज. लवकरात लवकर सामना सुरू करायचा. राहुल अभिषेक गोलंदाज आहे तो अभिषेक आणि पहिल्या चेंडूवर गडी बाद झालाय. पहिला झटका समितीला. पुढील फलंदाज जॉन. चला लवकरात लवकर जॉन आपला फिटनेस दाखवा. धन्यवाद. सोहीर मारा. अवांतर चेंडू. पुढे चेंडू अभिषेक यांचा. सोहीर मारा. दुसरा लागोपाठ दुसरा अवांतर चेंडू. हा अनिरुद्ध 11 संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. अनिरुद्ध संघाला विनंती हा सामना संपल्यानंतर त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा कारण खूप सामने इथे खेळवायचे आहेत. आजच्या दिवसातले जेवढे ठरवले तेवढे सगळे सामने खेळवायचे आहेत. आकुटोबा चेंडू आणि बिल काढून दिला. हा जॉन यांच्या मार्फत खडखड उत्तुंग षटकार. धावसंख्या झाली ती 8. चेंडू लगेच शोधून आणायचा. चांगला षटकार जॉन यांच्याकडून. पुन्हा एकदा बघूया हा देखील षटकार जातो की झेल होतो तिकडे मीडिया पार्टनरचे आणि झेल सुटलाय. बातमी तुम्ही पकडता चेंडू पकडण्यात मात्र अयशस्वी ठरलेत मीडियाचे खेळाडू. राकेश साळवी सर्वा बघूया काय करतायत. पुढे मारण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने. यावेळी बघूया झेल पकडतायत का आणि चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. चौकार. एक चेंडू बाकी आहे. एक चेंडू बाकी अजून. मंदार पंच मंदार एक चेंडू बाकी. शाखा समन्वयक अभिजित गुरव यांचं इथे आगमन झालंय. आपलं मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. दुसरी बॉलिंग टाकण्यासाठी आलेले आहेत टीमचे कॅप्टन गिरीश.
गिरीश आपल्या संघासाठी काय करतात हे बघणं गरजेचं आहे. सध्याची धावसंख्या 17. 7 बॉलवरती 17 रन. पुन्हा एकदा शॉट अडवण्याचा प्रयत्न, मात्र सीमेरेषेच्या पार चौकार. केवळ 2 धावांची गरज आणि हा सामना संपला की सर्व मीडियाच्या खेळाडूंनी इथे मंचावर यायचं आहे. त्यांचा सत्कार इथे होणार आहे. आपला सध्या परिस्थितीत खरोखर अनमोल वेळ आपण तुम्ही दिलात आणि हा सामना समितीने इथे अजूनही 1 धाव शिल्लक. बरोबर झाले धावसंख्या समसमान. उंच मारलेला फटका बघूया झेल होतोय का. आणि समितीने हा सामना जिंकलेला आहे. कृपया सर्व मीडियाच्या खेळाडूंना विनंती आहे लवकरात लवकर आपण व्यासपीठावर यायचं आहे. गिरगाव प्रीमियर लीग फाउंडेशन पर्व पहिला या समितीतर्फे आपला सत्कार सोहळा इथे आयोजित करण्यात आलेला. अनिरुद्ध 11 कृपया लवकरात लवकर मैदानाचा दावा घ्यायचा. अनिरुद्ध 11